रस्ते अपघात आणि मृत्यू हे जवळपास रोजचंच समीकरण झालंय। ही समस्या सोडवण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अभिनव प्रयोग केले। संशोधनाला चालना देणाऱ्या कर्मवीर एक्सोत याविषयी विविध प्रयोग सरकारच्या सुरक्षित वाहतूक प्रकल्पासाठी मार्गदर्शक ठरणार आहे। हा चष्मा आहे झोप उडवणारा। वाहन चालवताना डुलकी लागली तर हा चष्मा आपल्या हाताला जोरदार झटका देतो, त्यामुळे झोप उडते आणि वाहन सुरक्षित राहतं। दुर्दैवानं अपघात झालाच तर ॲम्ब्युलन्सला SMS करून तातडीनं उपचार मिळतात। कर्मवीर एक्सपो मध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी असे एक से बढ़कर एक प्रकल्प केलेत। एका विद्यार्थ्यानं थेट एअर ॲम्ब्युलन्स तयार केली आहे। ड्रोनच्या सहाय्यानं प्राथमिक औषधं तातडीनं पाठवण्याची सुविधा मुंबईसारख्या शहरात उपयोगी होणार आहे। आपला जो सिस्टम आहे तो डेव्हलप केलेला आहे, ज्यामध्ये आपण ड्रायव्हरला पहिलेच सांगणार की कोणता साइनबोर्ड पुढून येणार आहे, तर ज्यामुळे ड्रायव्हर त्याचे पहिलेच ॲक्शन्स घेणार आणि जे काही ॲक्सिडेंट्स होऊ शकतात ते होणार नाहीत। नॉर्मली जास्त करून ॲक्सिडेंट हे झोपेमुळे होतात। आम्ही अशी सिस्टीम तयार केली आहे जी झोपेमुळे होणारे ॲक्सिडेंट कमी करेल। हा आयब्लिंक सेन्सर आम्ही तयार केलेला आहे, ज्याने एक व्हॅल्यू फिक्स केलेली आहे 3 सेकंड। 3 सेकंडपेक्षा जास्त जर आपला डोळा बंद राहील तर हे आयब्लिंक सेन्सर सेन्स करणार। या लूप्समध्ये आपल्याला जेव्हा पण ते मोशनमध्ये येतं म्हणजे बंप आणि ड्रूपमध्ये हिट करतात त्याला, त्याच्यानंतर ते जे लूप्स आहेत ते एक्सपांड आणि कॉम्प्रेस होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला एक फॉरवर्ड मोमेंटम भेटतं आणि ते फॉरवर्ड मोमेंटम स्प्रिंग ॲक्शनमुळे भेटतं आणि ते फॉरवर्ड मोमेंटम भेटल्यामुळे आपली जी ड्रायव्हिंग एफिशियन्सी असते ती सुद्धा वाढते। रस्त्यावर न दिसणारी वाहतूक चिन्ह आता स्वयंचलित पद्धतीनं वाहन चालकांना थेट गाडीत दिसणार आहेत। GPS माध्यमातून ही सेवा सर्वच वाहनधारकांना मोबाईल, रेडिओ आणि इतर माध्यमातून देता येईल। देशभरातून 108 प्रकल्प या एक्सपो मध्ये सादर करण्यात आले। यावेळेस नाविन्य जर विचारलं तुम्ही तर मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी यावर्षी तुम्हाला खूप जास्त मिळेल। जे क्रिएटिव्ह प्रोजेक्ट, ज्या प्रोजेक्टमुळे म्हणजे आपल्या समाजाचे प्रश्न सुटू शकतात आणि ज्याची आपण खरोखर प्रॉडक्टमध्ये रूपांतर करू शकतो। तरुणांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी झी24 तास तर्फे वारंवार प्रयत्न केले जातात। त्यासाठी यंग इनोव्हेटर अवॉर्ड सारखा पुरस्कारही झी24 तास कडून दिला जातो। अशा संशोधनांना मूर्तरूप देण्याकरता सरकारी मदतीचीही गरज आहे। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।